सातारा हाफ हिल मॅरेथॉन सुरुवात झालेली आहे। या हाफ मॅरेथॉनला आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर हिच्या हस्ते फ्लॅग ऑफ झाला या मॅरेथॉनचं आणि त्यानंतर या स्पर्धेला सुरुवात झाली। आंतरराष्ट्रीय आणि त्याचबरोबर राष्ट्रीय पातळीचे हजारो स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले। ही दृश्य साताऱ्याहून आपण बघू शकतो। तब्बल 7000 स्पर्धकांनी या सहभाग घेतला। सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धेचं उद्घाटन ललिता बाबर हिच्या हस्ते झालं आहे। इथिओपिया, केनिया, फिनलँड, जर्मन अशा अनेक देशभरातून 100हून अधिक स्पर्धकांसह देशभरातून 7000 स्पर्धकांनी भाग घेतलाय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी विकास भोसले आपल्याबरोबर आहे। विकास, मॅरेथॉनला सुरुवात झाली आणि आपण बघतो देश विदेशातले अनेक स्पर्धक यामध्ये सहभागी झालेत आणि एक मोठं स्वरूप या स्पर्धेला आहे। एकूणच या मॅरेथॉन विषयी जरा अधिक माहिती द्या। हा, नक्कीच मृदुला, कारण सातारा हिल मॅरेथॉन ही या वर्षी 5वं वर्ष आहे। बरं, टप्प्याने ही स्पर्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने पुढे चाललेली आहे आणि मृदुला विशेष म्हणजे या वर्षी 7000 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे। यामध्ये जवळजवळ 100 स्पर्धक हे आपल्या देशाच्या बाहेरील म्हणजे जर्मनी, कॅनडा, केनिया या ठिकाणचे स्पर्धक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आणि विशेष म्हणजे जो कास पठाराचा जो आहे यवतेश्वर घाट, हा जो 21 किलोमीटरचा टप्पा आहे, अत्यंत खडतर टप्पा हा पार करतात स्पर्धक। या संदर्भात एक विचारायचं होतं विकास, ही म्हणजे मॅरेथॉन कोण आयोजित करतं आणि या मॅरेथॉन मागचं काही एक वैशिष्ट्य असेल, स्लोगन असेल, त्या संदर्भात काय डिटेल्स आहेत? मृदुला, नक्कीच, कारण हे सामाजिक संस्था जी आहे सातारामधील डॉक्टर्स लोक आहेत, त्यांनी एकत्र येऊन ही स्पर्धा सुरू केलेली आहे आणि याचं स्वरूप इतकं मोठं झालेलं आहे की सर्व शासकीय अधिकारी देखील या ठिकाणी सामील होतात। विशेष म्हणजे 5 IG या ठिकाणी दाखल झालेले आहेत, जिल्हाधिकारी जवळ 3 दाखल झालेले आहेत, सर्व पोलीस अधिकारी आलेले आहेत। धन्यवाद विकास, ही माहिती दिल्याबद्दल। विकास भोसले आपले प्रतिनिधी साताऱ्याहून माहिती देत होते। साताऱ्याची ही हिल मॅरेथॉन गेल्या 5 वर्षांपासून अतिशय उत्कृष्टरित्या त्याचं आयोजन केलं जातं आणि आपण बघतोय की यावेळेसच्या मॅरेथॉनमध्ये तर 7000हून अनेक स्पर्धकांनी भाग घेतलाय। मग राष्ट्रीय स्तर असो, आंतरराष्ट्रीय अनेक विदेशातले स्पर्धक देखील या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।